कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल की प्रेस वार्ता आयोजित हुई। मोदी सरकार के 11 साल पूरे होने पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने जमकर निशाना साधा है। सपकाल ने कहा कि मोदी सरकार ने जो वादे किए थे वह आज तक पूरे नहीं हुए। स्थानीय स्वराज संस्था, शरद अजित पवार की एकता, किसान मुद्दे, बीज की कमी और बच्चू कडू के उपोषण जैसे विषयों पर भी सपकाल ने खुलकर बात की और भाजपा सरकार को आड़े हाथों लिया। उन्होंने किरण कुलकर्णी पर सीधा आरोप लगाया कि 74 लाख मत शाम 6 बजे के बाद कैसे बढ़े। उन्होंने कुलकर्णी की नार्को टेस्ट की मांग भी की। मोदी सरकारने 11 वर्षाचा त्यांना जो मॅन्डेट मिळाला होता त्या अनुषंगानं त्यांचा लेखाजोखा हा देशापुढे जगापुढे हा मांडला पाहिजे। वास्तविक पाहता बोलायचा बात आणि बोलायचीच कडी ही भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची एकंदरीत असणारी शैली आहे। त्यामुळे त्या शैलीचा वापर न करता जे तांत्रिक दृष्टिकोनातून जे मान्यता प्राप्त जे मापदंड आहेत, ज्यांना लोकमान्यता आहे, ज्यांना विज्ञानाची मान्यता आहे आणि जे पॅरामीटर्स हे युनिसेफ सारख्या, वर्ल्ड बँक सारख्या किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन ज्यांना रेफर करतात, अशा सगळ्या डाटाच्या अनुषंगानं त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। दरवेळेस नरेंद्र मोदी आणि त्यांचे बगलबच्चे स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्येच कुठेतरी समाधान मानत असतात, मात्र त्यांनी तसं करू नये। हॅपीनेस इंडेक्स, हंगर इंडेक्स, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यासारखे अनेक इंडेक्स आहेत। शाळेतून गळती झालेल्या मुलांचं प्रमाण, ग्रॅज्युएट होत चाललेल्या तरुणांचं प्रमाण, रोजगाराची उपलब्धता या सर्व अनुषंगानं त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत चाललाय आणि गरीब हा अधिक गरीब होत चाललाय, या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं पाहिजे। आपण जर मागे वळून बघितलं तर 14 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी काय काय सांगून सत्तेवर आले, तर दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या या उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीने त्यांनी अभिवचन दिलं होतं। तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, सर्व पिकांना MSP लागू करू, स्वामीनाथन आयोग हा 100% लागू करू, लागत मूल्यापेक्षा 1.5 पटीने हमीभाव राहील, याही घोषणा त्यांनी केल्या होत्या आणि या सोबतीला 100 स्मार्ट सिटीज निर्माण करण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं होतं। आता भिंग घेऊन जरी फिरलं तरी यातली एकही मागणी ही पूर्ण झालेली हे आढळून येत नाही। या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख रुपये थेट येणार हे देखील त्यांचं आश्वासन जनतेला होतं। तर यासोबतच त्यांच्या भाजपसोबत एक पॅरलल विंग मोदींची जी काम करत होती, त्यात रामदेव बाबा सारखी माणसं होती, त्यात अण्णा हजारेंसारखी माणसं होती, त्याचाही लेखाजोखा या ठिकाणी सांगितला पाहिजे की रामदेव बाबा सांगत होते की पेट्रोल जे आहे ते 35 रुपये होईल, डिझेल जे 25 रुपये होईल, त्याचं काय झालं हाही त्यांनी हिशोब दिला पाहिजे। या सोबतच लोकपालाचं काय झालं हेही मुद्दे सगळे सांगितले पाहिजे। त्यामुळे नुसत्या येऊन हवेत वाफा जिरवण्याच्या ऐवजी त्यांनी आपला लेखाजोखा 11 वर्षाचा सांगितला पाहिजे। नुकतेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका जी नरेंद्र मोदींना फार जवळची वाटत आलेली आहे, यांनी त्यांचा अहवाल 8 दिवसापूर्वी जो जाहीर केला त्यामध्ये हेट स्पीच देण्यामध्ये ज्यांचा हात खंडा आहे असा मोदींच्या संदर्भातला उल्लेख आहे। भारताचं प्रशासन हे इरॅशनल पद्धतीने चालत आहे असा त्यातला जो आशय आहे, हे सर्व जेव्हा मुद्दे येतात तर थेट पुलवामा त्यांच्या पहिल्या दिवशीपासून त्यांनी पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहे त्यांच्या शपथविधीला आले तेव्हापासून तर ऑपरेशन सिंधू नंतर ज्या काही गोष्टी प्रश्न निर्माण झाले तिथपर्यंतचा सगळा लेखाजोखा त्यांनी मांडला पाहिजे। श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय, त्यांचे जे उद्योगपती मित्र आहेत 2 अडाणी अंबानी यांच्या मोदींच्या कार्यकाळात त्यांची संपत्ती कितीने वाढली तेही सांगितलं पाहिजे। शेतकऱ्याचं उत्पन्न किती कमी झालं तेही सांगितलं पाहिजे। नुसते दारिद्र्य रेषेचे सूत्र बदलून होणार नाही। तर भारतरत्न नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो विश्वाला दिला, अशा भारताच्या सुपुत्राच्या सूत्रामध्ये बसून त्यांनी आपला लेखाजोखा मांडला पाहिजे। शेवटी या 11 वर्षात हा भारताला पुढे घेऊन जाणारा नव्हे तर मागे घेऊन जाणारा राहिलेला आहे। त्यांच्या कारकिर्दीची तुलना मनमोहन सिंग साहेबांच्या कारकिर्दीची जर केली तर स्पष्ट होऊन जातं की मनमोहन सिंग साहेबांच्या काळात एक विकासाची घोडदौड ही सुरू होती। त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची पारदर्शकता, भ्रष्टाचार थांबवण्याचा असलेला प्रयत्न, या उलट नरेंद्र मोदी यांनी काम केलंय। त्यामुळे जे आपल्या देशाचे जे चक्र आहे हे उलट्या दिशेने फिरत आहेत। हे 11 वर्षाचा लेखाजोखा जो आहे हा जनतेच्या समोर मांडण्याचं काम आम्ही देखील करणार आहोत।